थँक्यू सो मच विनोद पाटील सर, ज्यांचा आवाज तुम्ही नुकताच ऐकला. जॉनी स्पोर्ट्स इताडे आणि शिवशक्ती लोणाड या दोन टीममध्ये ही लढत तुम्ही दुसरी बघणार आहात. पहिला सामना जय हनुमान इताडे संघाने जिंकला, त्या संघाला तुम्ही पुढे जाताना बघितला. आता या दुसऱ्या मॅचमध्ये जॉनी स्पोर्ट्स इताडे संघाच्या कॅप्टनच्या बाजूने टॉस लागला गेला. फिल्डिंगचा डिपार्टमेंट सध्या तरी ते सजवत आहेत. त्या अनुमानाने आपण सध्या तरी बघत आहात ओपनिंग प्लेअर मैदानाच्या आतमध्ये लोणारच्या माध्यमातून दत्ता आणि परवेश ही सलामीची जोडी नेहमी तुम्ही या संघाच्या माध्यमातून बघितली आहे. आमने लोणार बेल्ट म्हटली गेली ना तर प्रत्येक गावामध्ये दोन संघ आहेतच. भरपूर वर्ष आपण या विभागामध्ये क्रिकेटचा परिपक्व खेळ बघितला. या परिपक्व खेळाला या सगळ्या टीम्स, या सगळ्या बेल्टमधल्या ज्या दिग्गज टीम आहेत ना, ते या खरं तर विभागाला क्रिकेटच्या परिपटलावरती पुढे आणतात. क्रिकेटचे दोन महासत्ता एकमेकाच्या विरोधात. अक्षय झाला सज्ज. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. दोन्ही संघांना देऊया विजयाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. अक्षय पहिला बॉल टाकण्यासाठी होते सज्ज. पॉवर प्लेची जिम्मेदारी ही नेहमी जॉनी स्पोर्ट्स इताडेच्या माध्यमातून त्याच्यावरती असते ना. आता सुद्धा ही जिम्मेदारी त्यांनी उचलली गेली आहे. तो दत्ता समोर पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज. पहिलाच बॉल ओव्हर द विकेटने इनफिल्डला प्रॉपरली क्लिअर केलं गेलंय. अगदी पहिला टप्पा पाहिला आणि त्याच्यानंतर फक्त बॅट फिरत असताना स्वीपर कव्हरच्या बाहेर पहिला चौकार. इनफिल्डला प्रॉपरली क्लिअर केलं. जागेवरती होता, काहीशी मुवमेंटही नव्हती. माहिती आहे अक्षयचा बॉल पडल्यानंतर थोडासा टॉस झाला, त्याचा फायदा उचलला गेला. जास्त गतीचाही बॉल नव्हता, फक्त दिशा देत असताना डीपमध्ये स्वीपर कव्हरला हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर तुम्ही बघितला आणि त्यानंतर आपण पाहिला तर हा चौकार. योगेश 11 आमने आणि त्याच्यानंतर NK स्पोर्ट्स कांडवल संजय स्मृती चषकाचे विजेते तुम्हाला इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील आमनेच्या समोर. पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. अक्षयचा बॉल खोलवर टप्प्याचा. कमबॅक मोठ्या फटक्यानंतर करणार नाही ना असं नाव अक्षय नाहीये, कारण अनेक वेळा तुम्ही अक्षयला बघितलंय. पॉवर प्लेची जिम्मेदारी त्याच्यावरती असते. जेव्हा सीमेचं रक्षण दोन फिल्डर करत असतात तेव्हा तो फील्ड पोझिशन पाहत असतो. त्या पोझिशनने त्याच्यावरती जर अटॅक झाला तर माहिती आहे की समोर त्याचा नवनाथ असतो. नवनाथ लगेच त्याला गाईड करत असतो. आणि खरं तर अक्षय असा खेळाडू आहे ना गोलंदाज की त्याला गायडन्सची गरज लागत नाही. तो स्वतः मॅच्युअर खेळाडू आहे. लेन थोडीशी पुढे ठेवण्यात आली. ऑन साईडला फक्त टर्न केला गेलाय. डीपमध्ये फिल्डर त्या ठिकाणी दैवत वेलेकर टीमचे उत्कृष्ट खेळाडू. ते जोपर्यंत बॉलकडे पोहोचतात, उचलतात बॉलला खरं तर फील्ड करतात. दरम्यान आपण जर पाहिल्या तर या बॉलवरती धावा बनत असताना दोन धावफलकाला सुरुवात झाली आहे. माहिती आहे की 4 ओव्हरची मॅच. पहिल्या मॅचमध्ये 2 ओव्हरमध्ये जास्त धावा नव्हत्या टीम जय हनुमान इताडे, परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये जिथे 24 धावा आल्या ना तिथे 60 धावसंख्येचं टार्गेट राहिलं. अनुमान तोच आहे. पहिलाच बॉल त्याच्या विरोधात चौकार आलेला, त्याने दुसऱ्या बॉलवरती कमबॅक केला आणि तिसरा बॉल अगदी लेंथ वाईज त्याने पुढे टाकण्यात आला जिथे 2 धावा मिळाल्यात. ओव्हर द विकेटने थोडासा टर्न झाला, टॉसही झाला. पडल्यानंतर आतमध्ये आला बॉल. कट करण्याचा प्रयत्न होता दत्ताचा, परंतु पडल्यानंतर अनएक्सपेक्टेड थोडासा बाउन्स त्याच्या समोर होता. थोडीशी गती होती. अक्षयने फिंगर रोल केले. ऑफस्टंपवरून बॉल थोडासा आतमध्ये आणला गेला आणि या ठिकाणाहून डॉट बॉलची समाप्ती. आतापर्यंत फक्त 6 धावा आहेत. 4 चेंडू फेस केला दत्ताने पूर्ण. 2 चेंडू त्याच्यामध्ये डॉट, एक दुहेरी आणि त्याच्या बॅटमधून एक चौकार आलाय. ओव्हर द विकेटने बॉल मध्ये अगदी सुंदर फटका. पॉइंटला चालला बॉल. फिल्डर प्रयत्न करतील परंतु त्याच्या आवाक्या बाहेर. आउटफील्ड फास्ट होती आणि या ओव्हर मधला चौकार नंबर 2 अक्षयच्या विरोधात दत्ताचा. सुंदर कटचा फटका पाहिला. ॲक्शन रिप्ले ग्रामीण टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती होतं. अगदी जागेवरून खेळला. कॉन्फिडंटली स्ट्रोक. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्सर बॉल त्याच्यावरती फक्त दिशा देण्याचं काम केलं. जिथे तुम्हाला रितेश पाहायला मिळाला त्याच्या अगदी डोक्यावरून हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार आणि चौकाराने टीमची धावसंख्या 10. शेवटचा बॉल या ओव्हरमधला. शेवटचा बॉल आणि बोल्ट पूर्णपणे मिस केली लाईन. पडल्यानंतर आतमध्ये आला बॉल. अक्षयने चौकारानंतर पुन्हा केलं कमबॅक. शेवटच्या बॉलवरती त्याला मिळाले विकेट. महत्वाची होती जिथे बाद झाला दत्ता. अशा प्रकारे पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. 1 गडी बाद. टीमची धावसंख्या 10. शिवशक्ती लोणाड. शिवशक्ती लोणाड सध्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. पहिला गडी दत्ताच्या स्वरूपात झाल्या बाद. सफलता मिळाली पाहिलं गेले तर अक्षयला. टप्पा पडल्यानंतर तुम्ही बघत आहात. आता आपण ग्रामीण टेनिस क्रिकेट .inला विनंती करूयात की हा ॲक्शन रिप्ले शेवटचा बॉलवरती नक्कीच प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. सुंदर चेंडू होता.
पडल्यानंतर थोडासा समजला नाही, अचंबित झाले दत्ता. हा पहा ओव्हर द विकेटने आला अक्षय. टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आणला, बॉल पाहिला गेला तर परफेक्टली स्टंप वरती या ठिकाणी आदळत असताना आणि पहिल्या विकेटचं या ठिकाणी पतन झालंय. 3 ओव्हरसाठी तुम्हाला फक्त 15 मिनिटं दिले जातील. पहा मॅनेजमेंट कमिटीची सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय की फक्त 15 मिनिटं तुम्हाला 3 ओव्हर टाकण्यासाठी आहेत. जर 15 मिनिटापेक्षा जास्त अवधी तुम्ही वाया जर घालवला तर तुम्हाला पॅनल्टी मिळू शकते. पॅनल्टी आम्ही इम्प्लिमेंट करू शकतो. मग तुम्ही कोणत्याही प्रकारचे आर्ग्युमेंट मॅनेजमेंट कमिटी सोबत करू शकत नाही. पहिल्या ओव्हरला तब्बल 5 मिनिटं घालवली आहेत टीम इताडे, याही गोष्टीचा विचार करा. आता येणारे 2 ओव्हर 10 मिनिटांमध्ये तुमचे काही करून कंप्लीट झालेच पाहिजेत, अन्यथा तुम्हाला पॅनल्टी दिली जाईल. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 10 धावा आल्यात. दुसऱ्या ओव्हरमध्ये आलाय दैवत वेळेकर, नवीन बॅट्समन ज्ञानेश्वर, परंतु परवेश असेल आता स्ट्रायकिंग इन वरती. परवेशने सगळं बॉल ना दत्ताने फेस करताना बघितलेत, परंतु ती ओव्हर आता चेंज झाली आहे. आता टीमचा सर्वोत्कृष्ट खेळाडू ज्युनियर ऑलराऊंडर ज्यांना नेहमी तुम्ही बघत असतात मैदानाच्या आतमध्ये टीमच्या लीडरच्या भूमिकेमध्ये, आणि खरं तर आपण जगनशेठ पाटील यांचं दवत वेली करता यार. परवेश साठी हा बॉल ऑफ वरती फुल टॉस होता, ऑन साईडला टर्न केलाय. डीप मध्ये रितेश आहेत, चांगली फिल्डिंग झाली. उचलतात फेकतात बॉल विकेट किपर कडे आलाय. या ठिकाणी मिळते सिंगल. सिंगलने टीमची धावसंख्या 11. फील्ड पोझिशन आता टफली सेट करावा लागेल, कारण डावकुरे आणि उजव्या हाताच्या कॉम्बिनेशनला सध्या मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. डावकुरे हाताचा परवेश आहे, त्याच्यासाठी डीपमध्ये लॉंग ऑन नीट ठेवला होता. मिड विकेट स्क्वेअर लेगी होता, परंतु आता तो नॉन स्ट्रायकिंग वरती गेलाय. आला ज्ञानेश्वर स्ट्रायकिंग इन वरती. रितेश जो डीपमध्ये मिड विकेटला होता ना, त्याला आता आतमध्ये आणला गेला. शॉर्टमध्ये कदाचित त्याला स्वीपर कव्हरला ठेवतील. डीपमध्ये लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ त्याच्यासाठी तयार आहे. ओव्हर द विकेट. ओव्हर द विकेटने मागे खेळण्याचा प्रयत्न, विकेट किपर बीट झाले. फाईन लेग आला समोर आणि इथं विकेट मिळाली असती, परंतु हे घडलं काय, विकेट आताही मिळते. कदाचित असं वाटलं की डायरेक्ट हिट करते, परंतु डायरेक्ट हिट झाला नाही, परंतु रिझल्ट चांगलं मिळालं. मिनिमम एफर्ट्स आणि मॅक्झिमम रिझल्ट फलंदाज झालाय बाद. आणि अशा प्रकारे दुसरी विकेट मैदानाच्या बाहेर आणि दरम्यान स्वागत या ठिकाणी होत आहे. खरं तर एक कौतुकास्पद गोष्ट, सांगे आणि नानकर याचे नुकतेच सरपंच निवृत्ती झालेले आहेत. सकाराम तुकाराम पाटील यांच्यासाठी खरं तर भरपूर मोठी अपॉर्च्युनिटी की गावाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी पूर्ण गावाने एकत्रित येऊन खरं तर त्यांना निवडलं गेलंय. आणि सध्या तरी फटाक्यांचा जो आवाज आला तो त्यांच्याचसाठी होता. येणाऱ्या काळामध्ये अनेक साऱ्या औद्योगिकरणाची कामं, गावाची जिम्मेदारी, गावातल्या अशा काहीशा गोष्टी ज्यांच्यामध्ये त्यांना बदल करायचा आहे, मग ते गावाचं तलावाचं सुशोभीकरण असो किंवा गावातल्या गोरगरिबांना मदत असो, गावाची अस्मिता असो, या क्रीडांगणाला राखणी असो, व अनेक साऱ्या गोष्टी अशा असो ज्या गावाच्या माध्यमातनं आपण त्या क्रिटिकलिटी सोडू शकतो. त्यासाठी अख्ख्या गावाने मिळून सांगे आणि नानकर या 2 गावांच्या एकजुटीने त्यांना सरपंच सध्या घोषित केलेला आहे. सो येणाऱ्या कारकिर्दीमध्ये त्यांच्या हातून चांगले कार्य हो अशी आपण सदिच्छा व्यक्त करूया. यावेळेला समोर खेळतात, जास्त ताकद नव्हती फोर्स करायला, खरं तर वेळच मिळाला नाही. सिंगल झाली कंप्लीट. सेकंडचा कॉल. विशाल पळटोले होते टीमचे कॅप्टन, ते थोडेसे बीट झाल्यानंतर दुसऱ्या धावसंख्येचा हे प्रयत्न या ठिकाणी पूर्ण केला. आता जर आपण पाहिलं ना तर खेळपट्टीवरती दोन्ही खेळाडू आता डावकुरे आहेत, कारण एका बाजूला परवेशी आपण बघतो, परवेशी डावकुर आहे, माफ करा प्रवेश बाद झालेत. दीपेश डावकुर आहेत आणि ज्ञानेश्वर तुम्हाला पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेटने पडला, थोडासा बॉल टर्न झाला. बॅट अगोदर बॉल खाली खेळण्याचा विचार होता, परंतु पडल्यानंतर बॉल पाहिला गेला तर थोडासा कदाचित चकवा देणारा होता. त्याच्यामुळे जी बॅट जरूर वेगाने फिरवणार होता फलंदाज, त्या बॅटला लगेच त्याने थांबवलं गेलं. दीपेश होता पहिल्या चेंडूवरती 2 त्याच्या बॅटमधून बघितला आणि त्याच्यानंतरचा दैवत वेळकरचा हा डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेटने ऑफस्टम्पवरतून खेळायचा होता कव्हर्सला, परंतु पडल्यानंतर आहे बॉल ऑफस्टम्पच्या अगदी आतमधून आलाय. ते अंपायर सांगत असताना इट्स डॉट बॉल.
लागोपाठचे 2 डॉट बॉल ना आता प्रेशर टाकतीलच. कारण सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये तुम्ही बघत आहात विकेट गेल्यात 2, धावा जास्त नाहीत, फक्त 13च धावात. आणि महत्वाचा खेळाडू जो मैदानाच्या आतमध्ये नेहमी तुम्ही कमबॅक करत असताना बघत असतात तो दैवत वेलेकर त्याच्या समोर आहे. समोर दीपेश. दीपेशसाठी हा बॉल फुल टॉस ऑन साईडला जास्त संपर्कात आला नाही बॅटचा बॉल. फिल्डर आहे त्या ठिकाणी. बॉलला एकच ॲक्शनमध्ये त्याने उचललं, फेकलंय आणि दरम्यान आपण पाहिलं तर 2 ओव्हरचा खेळ संपला. या ओव्हरमध्ये अगदी प्रोडक्टिव्ह धावसंख्या त्याने थांबवला गेला. म्हणजे प्रोडक्टिव्ह ओव्हर फक्त 4 धावा या ओव्हरमध्ये आल्या. अशा प्रकारे 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद शिवशक्ती लोणार संघाच्या धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळतात 14. सुंदर ॲटमॉस्फिअर. ज्या वेळेला आपण सकाळी या क्रीडांगणावरती आलो ना तेव्हा जशी हवा होती ना, जसा थंड गारवा होता ना, तसा थंड गारवा तुम्हाला आताही अनुभवायला मिळतोय. ही दुसरी मॅच, फर्स्ट इनिंग सुरू आहे. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये शिवशक्ती लोणार धावसंख्येसाठी स्ट्रगल करतोय. या धावा सकाळच्या सेशनमध्ये ना तुम्ही पहिल्या मॅचमध्ये चांगल्या बनताना बघितल्या, परंतु दुसऱ्या मॅचमध्ये सध्या तरी स्ट्रगल सुरू आहे लोणारचा. आता आलाय ऋतिक ॲज अ बॅट्समन, ॲज अ बॉलर, ॲज अ फिल्डर. तिन्ही डिपार्टमेंटमध्ये या खेळाडूचा खेळ पाहण्याजोगे राहिला या सीझनमध्ये. लो फुल टॉस बॉल. आताही व्यवस्थित बॅटवरती नाही, डीप मधून तोच फिल्डर आलाय ज्याने शेवटचा बॉल त्या ठिकाणी फील्ड केला. आता सेकंड धावीतनं कंप्लीट करायचे. तेच बॅट्समन सांगत होते की धावा जास्त नाहीत, सिंगल डबल्सने आपल्याला धावफलक आता वाढवावं लागेल. त्या अनुमानाने रिस्की सिंगल बनवण्याचाही प्रयत्न या बॉलवरती मिळतात. धावा 2 आणि 2ने टीमची धावसंख्या आपण बघितल्या गेल्या तर 16. मिथुनजी पाटील ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये स्टंप पुरस्कृत करण्यात आले, देण्यात आले, त्यांचं आगमन झालेलं, त्यांचंही सहर्ष स्वागत. ओव्हर द विकेटने फुल टॉस बॉल टर्न केला गेला. इथे ताकद जास्त नव्हती. डीप मध्ये स्क्वेअर लेगला फिल्डर त्या ठिकाणी 3 टप्प्यावरती उचलला गेला. 2चा कॉल, स्ट्रायकिंग नेवरती फेकी आणि 2 धावा कंप्लीट या ठिकाणी केल्या जातात आणि 2 धावेने टीमची धावसंख्या 18. अजयजी पाटील इताडे समाजसेवक यांचे आगमन, त्यांचंही सहर्ष स्वागत. आतापर्यंतच्या धावपालकाचा जर आपण विचार केला ना तर अक्षयच्या विरोधात 2 चौकार आले. ते चौकार आपण दत्ताच्या बॅटमधून बघितले. त्यानंतरच्या ज्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं ना तर एकही मोठा फटका नाहीये. जर सिंगल डबल्सने सध्या तरी धावपालकाला पुढे नेत आहेत, पण तो एखादा मोठा फटका यावा जिथे स्कोर वाढेल. यावेळेला फुल टॉस बॉल ऑन साईडला. मोठ्या फटक्याची चर्चा आपण करत होतो, तर समोर कोण आहे ती चर्चा या ठिकाणी थांबवण्यास भाग पडलं. द वॉल ऑफ इताडे, दैवत वेलेकर फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये ऑन साईडला लॉंग ऑनला कॅच त्याच्या हातामध्ये. फलंदाज होईल बाद. लागेला धक्का क्रमांक 3, दीपेश बाद. प्रयत्न डावखोऱ्या त्याच्या बॅट्समनसाठी चॅलेंज केलं होतं ऋतिकने, परंतु ते चॅलेंज ॲक्सेप्ट केलं दीपेशने. त्या ॲक्सेप्टिंग चॅलेंजमध्ये थोडासा संघर्ष होता, संघर्ष पोचला गेला. दीपेश बाद झाला आणि आता मैदानाच्या आतमध्ये राज. सध्या तरी ऋतिकचा राज सुरू आहे, टीम जानस्पोर्ट इताडीचा राज सुरू आहे, कारण धावा बनत नाहीयेत, धावा रोखल्या जात आहेत. पहिलं षटक अक्षयचं चांगलं राहिलं, सुरुवात त्यांनी चांगली करू दिली, पाया त्याने रचू दिला. आता खरं तर दैवतने एक पिलर रचला गेला, ऋतिक पिलर रचतोय, परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये कलस रचण्याचं काम कोण करेल ते आपल्याला पाहावं लागेल. ओव्हर द विकेटने आलाय मैदानाच्या आतमध्ये राज. उचलला गेला बॉलमध्ये, पुन्हा एकदा इन ऍक्शन मध्ये दैवत वेलेकर, परंतु त्याच्याही आवाका बाहेर. बॉल चालला लॉंग ऑफ बॉर्डर लाईन बाहेर, षटकार. तर विनंती करेन मॅनेजमेंट कमिटीचे जे मेंबर आहेत ते कृपया करून सीमेचं रक्षण करण्यासाठी जा. कोणत्याही टीमवरती अन्याय नको. जो आपल्याला डिसिजन आहे तो आपल्याला प्रॉपरली डिसिजन द्यायचं आहे. म्हणजेच कधी कधी बाउंड्री लाईनवरती बॉल पडतो, त्याच्या आतमध्येही पडतो, मग तिथे आपला व्हॉलेंटियर्स असला तर त्या गोष्टी आपण इझिली सांगू शकतो. कॉन्ट्रोवर्सी नकोय, म्हणून विनंती करेन सीमेचं रक्षण करण्यासाठी जा. षटकार आलाय, नुकताच अपील केली गेली, परंतु आपण सांगतात जतीन भुयाळ सर की लेग स्टंप मिस केलं, त्या अनुमानाने अपील फेटाळली गेली. लेग बायची सिंगल, षटकारानंतर झालेला कमबॅक ऋतिकचा. आतापर्यंत बॉल जर आपण पाहिले गेले तर फेकले गेल्यात 5, धावा बनल्या गेल्यात 25. शिवशक्ती लोणाड या ठिकाणी बॅटिंग करतोय आणि सध्या तरी 25 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत. रमेश पाटील
यांचं ही आगमन झालेलं आहे, जे इताडे गावचे क्रिकेट प्रेमी आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत. ओव्हर द विकेटने शेवटचा बॉल. ऋतिकचा शेवटचा बॉल फुल टॉस ऑन साइडला टर्न केला, टप्पा पडला, अनुमान चुकला, फिल्डरच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होत असताना डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकाची समाप्ती चौकाराने. अशा प्रकारे या चौकाराने टीमची धावसंख्या 3 गडी बाद. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 29 संघ शिवशक्ती लोणाड. नेक्स्ट मॅच साठी सज्ज राहा. कॅप्टन योगेश 11 आमने आणि त्यांच्या विरोधात NK स्पोर्ट्स खांडवल. काय खेळ राहिला होता NK स्पोर्ट्स खांडवलचा. आपण पाहिलं तर बाल गोपाल सोनालीपाडा मेगा फायनलला त्यांच्या विरोधात होती. तिसऱ्या दिवसामध्ये खरं तर संजय स्मृती सावत या स्पर्धेमध्ये खूप चांगल्या प्रकारे त्यांचा खेळ राहिला होता, परंतु 27 संघांना मात देऊन त्याच्यामधला एक चॅम्पियन आपण पाहिला गेला, तो म्हणजेच NK स्पोर्ट्स खांडवल. तो विरोधात असा आमनेचा. टीमची धावसंख्या 29 झाली. पाण्याची मागणी केली आहे. सो जेव्हा पाण्याची मागणी अंपायर करतील तेव्हा लगेचच मॅनेजमेंट कमिटी ती अपील नक्कीच तुम्ही पहा. खरं तर क्रिकेटच्या परिपटलापासून जर आपण दूर गेले ना, तर अनेक सारे असे खेळ आहेत जे भारताला खरं तर आता रिप्रेझेंट करतात. खरं तर कालच्या दिवसामधला विक्रम तुम्ही बघितला असेल. भारतातला दुसरा खरं तर असा योग ठरला ज्याने बुद्धिबलाच्या खेळामध्ये खरं तर भारताला रिप्रेझेंट केलं आणि भारताला जिंकून आणलं. याच्या अगोदर विश्वनाथ आनंद यांना तुम्ही बघितला आणि त्याच्यानंतर आता सध्या तरी मुकेश जो बुद्धिबळामध्ये अव्वल ठरलाय. भारताला त्याने रिप्रेझेंट करत असताना भारतासाठी त्याने मेडल मिळवलाय. हे सगळे जे खेळ आहेत ना, ज्या वेळेला आपण भारताला रिप्रेझेंट करत असतो ना, तेव्हा आपल्यावरती मोठी जिम्मेदारी असते. तेव्हा गावाचं नसतं, राज्याचं नसतं, तर आपल्या देशाचं नाव असतं. म्हणून तुम्ही भारत वर्सेस पाकिस्तानमध्ये जो सामना झाला होता शारजा इंटरनॅशनल स्टेडियममध्ये, तेव्हा तुम्ही विश्वजीत ठाकूरलाही बघितलं. भारताला त्यांनी रिप्रेझेंट केलं. आणि भारताच्या अपंग क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्ही जरूर कोहल्याचे जे खेळाडू आहेत त्यांनाही बघत असतात. संते यांना तुम्ही पाहिलं, तेही भारताला रिप्रेझेंट करत असतात. म्हणजे अशा काहीशा खेळ आहेत ना, जेव्हा तुम्ही भारताला रिप्रेझेंट करताना तेव्हा खरं तर तुमचा एक वेगळा दर्जा असतो. तशीच ही दर्जेदार स्पर्धा 3 दिवसाच्या पहिला दिवस दुसऱ्या मॅचच्या फर्स्ट इनिंगला सध्या तुम्ही सुरुवात केली. हर्षदचा पहिलाच बॉल. यंगस्टर आहेत. ज्या वेळेला या टीममध्ये हर्षदचं इन्व्हॉल्वेशन झालं तेव्हा माहीत आहे ॲज अ बॉलर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जायचं. सुरुवातीला त्याच्या हातामध्ये ओव्हर दिली जात नसत. दैवत वेलेकरने त्याला बघितलं, त्याला जज केलं. त्याच्यानंतर आता या टीममध्ये एक डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणजे हर्षद झालाय आणि तो दैवत वेलेकरचा बंधूच आहे. ओव्हर द विकेट. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न, परंतु खोदू शकला नाही. जेव्हा दैवत वेलेकरने या खेळाडूची निवड केली ना, तेव्हा खरं तर त्याच्यावरती मोठी जिम्मेदारी सोपवली. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की बैलगाडा शर्यतीचा खूप शौकीन आहे हर्षद, परंतु सध्या तरी त्या शॉकपासून दूर आहे. त्यांच्या घरी दावणीला बैल सुद्धा होता, परंतु तोही आता थोडासा त्यांच्यापासून दूर गेला. ऑन साईडला चाललाय हा बॉल घरंगळत. आपण बघत आहात डीपमधून एक फिल्डर आलाय, जो त्या ठिकाणी फिल्डर मिस झाले. या ठिकाणी आपण 2 धावा या बॉलवरती बघितलात आणि 2 धावेने टीमची टोटल जर आपण पाहिली गेली तर 31. खरं तर या विभागामध्ये ना बैलगाडा शर्यतीचाही भरपूर छंद आहे. आणि असं म्हटलं जातं ना की मुलीचा पदर नाही तर बैलाचा कासरा धरायला मर्दा शोल्डरला लागला असावा. बॉल पडल्यानंतर जो बाउन्सर समोरून मिळाला गेला, हर्षदला खूप चांगल्या प्रकारे तुम्ही पाहिलं बॉल टाकत असताना. आतापर्यंत त्यांनी 4 चेंडू फेकला, 4 मध्ये 3च धावा दिल्यात. अजून 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. सध्या तरी डायरेक्शन देतोय दैवत. त्यालाही माहिती आहे की सध्या तरी धावगती थांबलेली आहे. सेकंड इनिंगमध्ये त्या धावा आपण बनवण्याचा प्रयत्न करू आणि 32 धावा सध्या तरी टीमच्या टोटलमध्ये आहेत. ओव्हर द विकेट. ओव्हर द विकेटने समोर खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर आहे त्या ठिकाणी इनफिल्डच्या बाहेर तर निघाला, बॉल डीपमध्ये चाललाय. त्या अगोदर इनफिल्डच्या फिल्डरने बॉलला अडवला गेला. या टीमकडे खरं तर साईनाथ सारखा चांगला खेळाडू आहे. ॲज अ बॅट्समन म्हणून तोही बॅटिंग चांगला करतो. तोही इनफिल्डमध्ये होता. बॉल आउटफिल्डमध्ये त्यांनी जास्त जाऊ दिलं नाही. बॉलला अडवलं गेलं. बॉलवरती मिळालेला 2 धावा आणि 2ने टीमची धावसंख्या 34. आणि या इनिंगमधला शेवटचा बॉल या ठिकाणी उर्वरित आहे. हर्षदचं आतापर्यंत षटक खूप चांगलं राहिलं आणि हा शेवटचा बॉल. शेवटचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न. बॅक टू द बॉलर. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवला गेला चेंडू. हर्षदलाही समजलं की स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये आपल्याला बॉल अडवायला हवा. अखेरकार फर्स्ट इनिंग या ठिकाणी संपली. हर्षदचं चांगलं षटक राहिलं. दैवत वेलेकरचं फक्त पाहिलं गेलं तर 15 धावेचं, त्याच्या अगोदर माफ करा 4 धावेचं.
ऋतिकने खर्च केल्या 15, अक्षयने खर्च केल्या पॉवर प्लेमध्ये 10 आणि हर्षदच्या या ओव्हरमध्ये जर आपण पाहिला तर फक्त 6 धावा आल्या. अशा प्रकारे फर्स्ट इनिंगचा खेळ संपला. फर्स्ट इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना धाव बनल्या गेल्यात 35 आणि 36 धावसंख्येचं टार्गेट असेल ते म्हणजेच टीम शिवशक्ती लोणार समोर. सुधीर पाटील आणि दीपेश पाटील एवन जोडी यांच्या उपस्थितीने आपण या ठिकाणी टॉस करूयात. योगेश 11 आमने आणि त्यांच्या विरोधात NK स्पोर्ट्स खांडवल अशी मॅच असेल. सो विनंती करेन दोन टीमचे कॅप्टन टॉससाठी. मदनजी पाटील आणि रामकृष्ण काकडे साहेबांना आपण विनंती करूयात की तुमच्या उपस्थितीने आपण टॉस करूयात. खरं तर क्रिकेटचे निस्सीम चाहत आहेत रामकृष्ण काकडे. नेहमी कोणतीही स्पर्धा असो कोणत्याही स्पर्धेमध्ये ते तुम्हाला पाहायलाच मिळतात. असे सर्वांचे रामकृष्णजी काकडे साहेब ही या ठिकाणी उपस्थित आहेत. सो आपण या दोन्ही टीमच्या कॅप्टनच्या उपस्थितीने करूया टॉस. नाण्याच्या आधी दोन्ही बाजू दोन्ही कॅप्टनला दाखवा. जानुमान इताडे आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतात ग्रामस्थ मंडळ इताडे अशा नाण्याच्या दोन बाजू आहेत. सो टॉस कॉल करतील टीम खांडवलचे कॅप्टन. ग्रामस्थ मंडळ इताडे असं त्यांचा कॉल आणि कॉल लागलाय तो म्हणजेच त्यांच्या विरोधात. सो टॉस जिंकला टीम आमनेच्या कॅप्टनने. मान्यवरांना विनंती करतो की मंचाची शोभा तुम्ही वाढवावी. थोडीशी चर्चा आपण करणार आहोत. योगेश 11 आमने संघ म्हटला गेला तर या आमने लोणार परिसरातल्या बेल्टमधल्या दिग्गज टीमपैकी एक टीम आहे. सो आता टॉस जिंकला काय डिसिजन आहे? क्षेत्ररक्षण करणार. NK स्पोर्ट्स खांडवल तुमच्या समोर आहे. संजय स्मृती चषक सावाची स्पर्धा त्यांनी जिंकली. बालगोपाल सोनालेपाडा सारख्या दिग्गज संघाला त्यांनी नक्की परास्त केलं. सो ती टीम तुमच्या समोर आहे तर काय रणनीती असेल? रणनीती काही नाही, सर्वजणांना आपले बेस्ट देणार आणि बेस्ट खेळ राहणार आमचा. स्पेशली NK स्पोर्ट्स खांडवल समोर खेळत असताना कॅप्टन तू सोडून कोणत्या खेळाडूवरती जास्त जिम्मेदार आहेत? खेळाडू तर सर्वच फॉर्ममध्ये आहेत, बट सागर फुलोरे, सत्यम, अरुण चोरगे असे बॉलरांवर सगळ्यात जास्त जिम्मेदार राहणार आहे या ग्राउंडवर आणि सर्वजण आपले बेस्ट देतील. सो बघूयात. ही स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये तुम्हाला आमंत्रण दिलं गेलं, कसं वाटतंय? नक्कीच मी आयोजकांचे आभार मानेन की आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली आणि स्पर्धा उत्तमच आहे. ग्राउंड वगैरे मस्त, इथे खेळायला मजा येणार आहे. हे होतं ओपिनियन खरं तर आमनेच्या कॅप्टनचं. आता आमने त्यांच्या सामने आहे टीम NK स्पोर्ट्स खांडवाल. संजय स्मृती चषक तुम्ही उचलला, तो एक सेलिब्रेशन तुमचा वेगळाच होता. परंतु आता सामना वेगळा आहे, संघ वेगळा आहे, आयोजन वेगळं आहे. काय वाटतं बॅटिंग करायचे किती धावसंख्येचं टार्गेट आहे? जास्तीत जास्त धाव करायचे प्रयत्न. ही स्पर्धा कशी वाटली? हे ॲटमॉस्फिअर तुला खेळण्यासाठी उपयुक्त अशी खेळपट्टी आणि ग्राउंड सुद्धा खूप सुंदर आहे. काही ठिकाणी गवताचं गालीची सुद्धा आहे. या मॅनेजमेंट कमिटीने 3 दिवसाची स्पर्धा 30 संघांना समावेश दिला आहे. सो कसं वाटतं या स्पर्धेमध्ये? खूप छान होतं. थँक्यू सो मच. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण पाहिले तर दोन्ही टीमच्या कॅप्टनचा खूप चांगला ओपिनियन नकला. नेक्स्ट मॅचमध्ये तुम्हाला संघ NK स्पोर्ट्स खांडवल प्रथमतः बॅटिंग करताना पाहायला मिळेल. त्यांच्या समोर असेल टीम योगेश 11 आमने. सो जाऊया कॉम्बॉक्समध्ये, करूयात परिवर्तन. आमचे मार्गदर्शक विनोदजी पाटील सरांकडे जाऊया आणि ऐकूया हे खेळाचं दुसरं सत्र. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच भागेश. दरम्यान आदरणीय भगवान शेठ पाटील SEO विशेष कार्यकारी अधिकारी यांचं आगमन झालेलं आहे. इताडे गावचे त्यांचं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. ओया मैदानाकडे सामना क्रमांक 2 सुरू आहे. जानू स्पोर्ट्स इताडेने प्रथम टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि शिवशक्ती लोणारला अवघ्या 35 धावसंख्येवरती रोखले. ही धावसंख्या अवघी 35 नाही म्हणता येणार, कारण 35 एक चांगली टोटल आहे. 4 ओव्हरमध्ये जिंकण्यासाठी फार मोठी नाही आहे, पण लढण्यासाठी भरपूर आहे. बघूया जानू स्पोर्ट्स इताडे मैदानावरती ओपनिंग पेअर त्यांची नवनाथ आणि विशालची गेलेली आहे. बॉलिंग मार्क शिवशक्ती लोणार संघाचा राज तयार होतोय. यानंतरचा सामना त्याची नाणेफेक झाली आहे योगेश 11 आमने A वर्सेस NK स्पोर्ट्स खांडवळमध्ये. तर खांडवळचे 2 संघ आपण बघितले, इताडेचे 2 संघ या ठिकाणी खेळत आहेत. देवरुंगचेही 2 संघ आज खेळताना दिसतील.
पहिलाच बॉल स्क्वेअरच्या दिशेने, फिल्डर आहे डीप मध्ये, थोडंसं फंबल आणि 2 धावा या दरम्यान पूर्ण होत आहेत. 2 धाव्यांनी धावसंख्या धावफलकावरती अकाउंट ओपन होतंय. नवनाथचं अकाउंट संघाचंही ओपन होतंय. टार्गेट आहे 36 धावांची आवश्यकता आहे 9ची आणि त्यामुळे फार जास्त दबाव नसेल जानू स्पोर्ट्स इताड्यावरती. बॉलिंग खूप चांगली केलेली आहे. अक्षय, दैवत, ऋतिक, हर्षद या चौघांनी चांगली कामगिरी केलेली आहे बॉलिंगमध्ये आणि त्यामुळे 35 वरती रोखता आलं. पुल करतायत, फिल्डर आहे डीप मध्ये पण गॅप मोठी आहे, लॉंगर वर जात आहेत. चेंडू पोचलाय सीमारेषे बाहेर आणि पहिला चौकार जानू स्पोर्ट्स इतडेसाठी नवनाथच्या बॅट मधून. कंपॅरिझन मध्ये आपण बघितलं भरपूर जास्त आखूड होता. राज ओव्हर द विकेट, शॉर्ट ऑफ लेंथ पुन्हा एकदा हलक्या हाताने कट करतात. गॅप मोठी आहे, फिल्डर धावतायत. थर्ड मॅन वरनं खूप मोठा चेस आणि चेंडूने मात्र ओलांडले सीमारेषा आणि तो या चौकार. चांगली सुरुवात आहे, फार दबाव नाही आणि गोलंदाजी आपण बघितली तर तितकीशी 3 बॉल मध्ये चांगली राहिली नाही. दिशा थोडीशी भरकटताना दिसते. टप्प्यावरती नियंत्रण नाहीये. 36 धावांचं संरक्षण करायचंय, त्यासाठी तुम्हाला क्वालिटी बॉलिंग दाखवावी लागेल. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा यावेळेस हवेत आहे, फिल्डर येत आहे, चेंडू खाली, पहिला धक्का या ठिकाणी लागतोय. फलंदाज नवनाथच्या रूपाने जानू स्पोर्ट्स इताडा टीमला 10 वरती. सुरू आहे 3 ओव्हर मध्ये तुम्हाला 3 ओव्हर तुम्हाला 15 मिनिटात कंप्लीट करायचे. अन्यथा जर जास्त वेळ झाला तर 4थ्या ओव्हर मध्ये एक फिल्डर आतमध्ये येईल. तर प्लीज अशा प्रकारचं अजिबात कुठल्या प्रकारचं कृत्य करू नका, जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारची पॅनल्टी लागेल. तर बॅट्समनने देखील तयार राहायचे आहे. मी बॅटिंग ऑर्डरला त्या ठिकाणी सांगेल, जे बॅटिंग करणारा संघ आहे त्याला, की पुढचा बॅट्समन रेडी ठेवा. आपण नियम क्रमांक 31 हा एक टाइम आउटचा नियम आहे. यानुसार जर 3 मिनिटाच्या आत इनिंग स्टार्ट नाही झाली, टेस्ट क्रिकेटमध्ये हा नियम आहे, पण मला वाटतं ODI मध्ये तो कमी वेळ आहे, 1.5 ते 2 मिनिटाचा आहे. त्यात इनिंग स्टार्ट नाही झाली तर बॅट्समन टाइम आउट होतो, म्हणजे तो बॅटिंग करू शकत नाही. हुक करण्याचा प्रयत्न, फिल्डर आहे तिथे, थोडंसं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण बघितलं तर थोडं मागे जाऊन चेंडू थांबवलंय. गुड फिल्डिंग. एक धाव येईल. एका धावीने धावसंख्या धावफलकावरती बघता आपण 11 धावा झालेल्या आहेत. वेळेवरती या, वेळेवरती मॅचेस सुरू करू. आयोजकांना कॉपरेट करा. जेव्हा तुम्ही आयोजकाच्या भूमिकेत असता, तुम्ही अपेक्षा याच करता की आमच्या मॅचेस व्यवस्थित व्हाव्या, त्यामुळे तुम्हीही कॉपरेट करा. विनाकारण टाइमपास नको. एखादा काही इश्यू झालाय, कॉन्ट्रावर्सी झाली तर समजू शकतो आपण. हो करण्याचा प्रयत्न शपलून लेगस्टम्पच्या बाहेर आहे. जतीन सर या ठिकाणी सांगतायत इट्स अ वाईड बॉल. नियम क्रमांक 22 नुसार हा चेंडू वाईड आहे आणि वाईडच्या आधाराने धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण एकूण झाली आहे ती 12 धावा. अजूनही 24 धावांची गरज आहे विजयासाठी. लक्ष फार मोठं नाही, पार्टनरशिप या ठिकाणी होणं गरजेचं आहे. छोटी का असे ना, ती व्हायला हवी. नवनाथने 10 धावा केल्यात, तो बाद झाला. ऑन साइडला फिल्डर स्क्वेअर लेगला त्या ठिकाणी तैनात आहे. क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालंय, पण 2 धावा इथून अगदी सहजतेने पूर्ण करतायत. कोऑर्डिनेशन फार महत्वाचं आहे. दोघांमधलं जे अंडरस्टँडिंग आहे, या दोन्ही गोष्टी फार महत्वाच्या असतात. कारण जेव्हा तुम्ही बॅटिंग करत असता तेव्हा दोघांमधला ताळमेळ फार महत्वाचा. ताळमेळ बिघडला
प्रत्येक वेळी कॉलिंग करायची गरज नसते, ते इशाऱ्यामध्ये तुम्हाला ते कळायला हवं की आपल्याला आपल्या सहकार्याला दुसरी धाव घ्यायची आहे, तो इंटरेस्टेड आहे की नाही आहे, एकमेकांकडे ते बघणं गरजेचं आहे. धावफलकावरती आपण बघतात एकूण 14 झालेले आहेत. बॉलिंगसाठी या ठिकाणी सोहेल येतोय, वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरा षटक. स्पर्धा आपण बघतायत जय हनुमान स्पोर्ट्स इताडे व ग्रामस्थ मंडळ इताडे आयोजित जय हनुमान चषक 2024. अत्यंत सुंदर अशी स्पर्धा आणि सुंदर क्रीडांगण. नांदकर क्रिकेटसाठी भरपूर प्रसिद्ध आहे. नांदकरचा संघ या विभागातला एक ताकदवर संघ म्हणून या संघाची ओळख राहिली आहे. या संघाने गतवर्षी केंद्रीय मंत्री चषकमध्ये काय जबरदस्त कामगिरी केली. नांदकर म्हटलं की अक्षय थेटे, अक्षय कोळी, मयूर दळवी, अंकित संकेत या सगळ्या खेळाडूंची तुम्हाला आठवण येईल. आणि नांदकरचा एक सुंदर संघ आणि नांदकर मैदानाच्या बाबतीत भाग्यशाली आहे. भिवंडी तालुका त्या बाबतीत समृद्ध आहे, मैदानं भरपूर आहेत भिवंडी तालुक्यात, हक्काची मैदान आहेत. डोंबिवलीच्या कंपॅरिझनमध्ये भिवंडीमध्ये भरपूर ग्राउंड आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने ते मेंटेन देखील ठेवण्यात आलेले आहेत. यावेळी चेंडू शापून घेण्याचा प्रयत्न आणि आताच बापगाव देवरुंगचं जे ग्राउंड आहे रस्त्याला लागून त्याचंही एक सुंदर कमान तयार करण्यात आलेली आहे. तेही सुंदर मैदान आहे. एक मैदान हक्काचं गावाचं तरी निदान असायला हवं, निदान 2 गावांचं मिळून शेजारी एक ग्राउंड असायला हवं. भविष्यात आपल्याला अंगण सुद्धा राहणार नाही, डेव्हलपमेंट वाढत चालली आहे, फुटाफुटावरनं भांडणं होत आहेत. त्यामुळे एक ग्राउंड गावकीची जागा असेल तर सगळ्यांनी एकत्र येऊन ते बनवायला पाहिजे. चेंडू हवेत आहे, फिल्डर येतात चेंडूच्या खाली, पण तू घेऊ की मी घेऊ हा प्रश्न होता. दोघांमध्ये अजिबात कॉर्डिनेशन नाही. कॉलिंग फार महत्वाचं असतं की हा झेल मी घेईन, पण तो आत्मविश्वास दिसला नाही फिल्डिंग करताना आणि आधीच धावा कमी आहेत आणि कमी धावसंख्येचं संरक्षण करताना गोलंदाजाला साथ पुरेपूर द्यायला हवी, अन्यथा ही धावसंख्या डिपेंड करणं फार कठीण होईल. धावफलकावरती बघतो आपण 17 धावा झालेल्या आहेत. अजूनही विजयासाठी 19 धावांची गरज आहे. एक छोटीशी पार्टनरशिप होताना दिसते. संयमी खेळ जरूर आहे पण विजयाच्या दिशेने नेण्यासाठी ही पार्टनरशिप थोडी विश्वासक वाटते. ऑन साइडला अलंग द ग्राउंड फिल्डर येत आहेत लॉंग ऑन वरना, चांगलं क्षेत्ररक्षण, केवळ एकच धाव. पहिल्या सामन्यात जय हनुमान निताडेने विजय प्रस्थापित केला. या सामन्यामध्ये जानू स्पोर्ट्स इताडे चांगल्या स्थितीमध्ये आहे. शिवशक्ती लोणावळने आपण बघितलं तर धावा फारशा केल्या नाही. बॉलिंग खूप चांगली राहिली, स्पेशल करून दैवतचं षटक. दैवत या संघाची खरं ओळख आहे, ज्याने फक्त 4 धावा दिल्या, 1 विकेट घेतला. त्यानंतर अंतिम षटक हर्षदचं देखील केवळ 6 धावांचं राहिलं. चांगला चेंडू गुडलेंथ वरनं थोडासा आत आला होता, जास्त गती नव्हती. बघा कॉन्क्रीटच्या विकेट, भिवंडीमध्ये कॉन्क्रीट विकेट तुम्हाला जास्तीत जास्त बघायला मिळतात. तुम्ही कल्याण डोंबिवलीमध्ये असता तेव्हा तुम्हाला फक्त पावसात कॉन्क्रीट विकेट असतात, त्याच्या व्यतिरिक्त शेणा मातीपासून तयार करण्यात आलेल्या विकेट्स तुम्हाला बघायला मिळतात. बॉलिंग मार्कवर त्या ठिकाणी सोहेल पुन्हा एकदा अर्धी विकेट. ऑन साइडला फिल्डर, मिड विकेटला वाईडिश लॉंगन वरनं गेल्यात. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय, फिल्डिंग खूप चांगली आहे. थोडीशी काही करवते बॅटर पण नकार दिलाय आणि असं क्षेत्ररक्षण असतं तेव्हा दुसरी धाव घेण्यासाठी विचार करावा लागतो. धावफलकावरती बघता आपण 19 धावा झालेल्या आहेत. लाईव्ह टेलिकास्ट ग्रामीण टेनिस क्रिकेटवरती सुरू आहे. आज सतरंगी चषक देखील ते कव्हर करतात. डोंबिवली येथे अनेक स्पर्धा ग्रामीण टेनिस क्रिकेट कव्हर करतो तेजस भोईर यांची वाहिनी आणि अत्यंत चांगली कामगिरी आमचे धीरज भोईर करतायत. हर्ष शेलार आहेत खंबालपाड्याचे, आदित्य भोईर आहेत माणेरेचे कॅमेरामॅन. हे सगळे तरुण यांना कुठेतरी या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये या चॅनलच्या माध्यमातून रोजगार मिळतोय. 2 पैसे आपली मुलं कमावायला लागली. टेनिस क्रिकेटमुळे अनेक जण पैसे कमवू लागलेले आहे. अनेक स्पोर्टचे शॉप आपण बघतायत आपले ग्रामीण खेळाडू बनवत आहेत आणि त्यामुळे कुठे लांब जायची गरज नाही. फलंदाज बाद झालेला त्या ठिकाणी मला वाटतं आणि अशा प्रकारे आपण बघतोय धावसंख्या धावफलकावरती या ठिकाणी झालेली आहे ती 20. फलंदाज रन आउट झालेला आहे आणि खूप चांगली माहिती आमच्यासोबत उजव्या बाजूला बसलेले जयेश. आणि असा एखादा एक व्यक्ती असावा स्टेजवरची सगळी जबाबदारी घेणारा आणि कोण आलंय कोण या ठिकाणी थांबलेले आहे ही सगळी माहिती देणं गरजेचं आहे. धावा झालेल्या आहेत 20. 16ची गरज आहे. मॅच आपण बघताय त्या ठिकाणी बॉलिंगसाठी आलेले आहे पवन आणि 12 चेंडू 16 करायचे आहेत. रिक्वायर्ड 8चा जरूर आहे
पण बघूया पवनला A1 कामगिरी करावी लागेल. गाडी आणि माडी पाहिजे. पूर्वीचा काळ वेगळा होता. पूर्वी इतक्या गोष्टी व्हायच्या नाही. लग्न सहजतेने जमायचे. आता गरिबाची मुलगी जरी करायची असली तरीही त्यांची अपेक्षा मोठी असते. मुलगा कसं असला चालेल, फक्त बंगला, गाडी, चांगली नोकरी, बिल्डिंग्स पाहिजेत. षटकाराला 500 रुपये आदरणीय भगवानदादा पाटील यांच्याकडनं देण्यात येईल. एक दानशूर दिलदार व्यक्तिमत्व, क्रिकेटवरती नितांत प्रेम ज्यांचं आहे आणि त्यांनी या ठिकाणी बक्षीस जाहीर केले की षटकार ठोकल्यास 500 रुपये देण्यात येतील. 16 धावांची गरज आहे. बघूया कमबॅक करतोय का लोणाड टीम. शिवशक्ती लोणाड शक्ती प्रदर्शन करेल का. हो, ऑफस्टंप वरती चेंडू खूप जास्त बाहेर पिचिंग आहे. त्याच कारणास्तव अंपायर सांगतायत वाईड बॉल आहे. आणि अशा पद्धतीने जर गोलंदाजी झाली तर इताड्याचं काम आणखीन सोपं होईल. ऑलरेडी ते सोपंच आहे. मैदानावरती दैवत आलेलं आहे आणि दैवतची आपण जर फिटनेस बघितला, दैवतला मगाशी सकाळी भेटल्यानंतर म्हटलं की फिटनेस खूप चांगला आहे आणि असाच फिटनेस प्रत्येकाचा असायला हवा. फक्त खेळाडूचा नाही तर प्रत्येकाने आपल्या फिटनेसची काळजी घ्यायला हवी. शरीर संपदा ही फार मोठी असते बघा. एका बाजूला करोडो रुपये ठेवा, दुसऱ्या बाजूला निरोगी आयुष्य ठेवा. तुम्ही निरोगी आयुष्यात निवडाल. चला, वेळ जास्त घेत आहेत. ओ, वाईट बॉल होता बहुतेक, पण इथे चेंडू गेलाय मागे आणि जाऊ द्या. वाईट तर वाईट, पण हरकत नाही. बॅटची एज लागली, चेंडू 4 धावा मिळाल्या, काम सोपं झालेलं आहे. बघूया, चेक करूया आपण. बाहेर पिचिंग आहे का, तर नो असू शकतो. कारण जी साईड लाईन आहे, पट्टी आपण बघताय साईड लाईन उभी खेचलेली आहे, त्या पट्टीवर पडला असेल तर तो नो असू शकतो. नाही पडला. इट्स फेअर बॉल. तर धावा झाल्या धावफलकावरती एकूण झालेली ती म्हणजे 25 धावा झाल्यात. 11ची गरज आहे. वाईट जरूर लागला, पण चौकार आला म्हणून कुठेतरी बॅट्समनला आता दोष कोणी देणार नाही. पुढे येऊन खेळायचा प्रयत्न, आत आणला होता, चेंडू मिस केलाय. डॉट बॉल येतोय. अशाच प्रकारची गोलंदाजी झाली तर मॅच शेवटच्या ओव्हरपर्यंत रंगताना दिसेल. पण सध्या आपण बघितलं तर विजयासाठी अजूनही 11ची गरज आहे. काही घडू शकतं या षटकात. जर हर्षदने पवनने चांगली गोलंदाजी केली पुढच्या 4 चेंडूमध्ये तर काहीतरी या मॅचमध्ये रंगत निर्माण होऊ शकते. शॉर्ट ऑफ लेन, कव्हर पॉइंटला फिल्डर आहे, झेल वरती आले, नंतर कडली चूक, चेंडू समोरून उडाला, सीमारेषे बाहेर, चौकार. धावा 29 झालेले आहेत. आमचे आरवी त्या ठिकाणी खूप चांगल्या मूड मध्ये दिसत आहेत. एक मॅच जिंकलेली आहे. आरवीला माहिती आहे आजच्या गटातून आपल्याला आपण निघालो तर चांगली गोष्ट आहे. शेवटी जर आहे आणखीन भरपूर टीम या ठिकाणी खेळणार आहेत. जय जोटिंग देवरुंग आहे, त्याच्यासमोर आई कालभैरवी वालशिंद आहे, आईगाव देवी येवी वर्सेस जैन देवरुंग देखील असणार आहे. समोर अगदी स्ट्रेट सीमारेषे बाहेर, चौकार. दूर जानू स्पोर्ट्स इताडे हा चेंडू जाऊ दिलाय, पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या धावफलक होते आपण बघताय 34. केवळ 2 धावा करायच्या आहेत. कंपल्सरी चेसिंग हा नियम आहे स्पर्धेचा. कुठल्याही प्रकारे टाय ब्रेकिंग मेथड नाही आहे ना. सुपर ओव्हर, बॉल आउट. आताच कुठेतरी एक स्पर्धा झाली आहे अंगामाला, तिथे 4 धावा धावून जो करेल तो पुढे सरकेल, म्हणजे टाय झाल्यानंतर.
आणि अशा प्रकारे फलंदाज बाद. एक अनाउन्समेंट आहे, जानू स्पोर्ट्स इताडे आणि शिवशक्ती लोणाडच्या संघनायकाने संपर्क साधायचे. मॅच झाल्यानंतर कुठेही जायचं नाहीये, या गोष्टीकडे सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे. आयोजकांच्या सूचना आहेत. 3 धावांची गरज आहे विजयासाठी. फलंदाज या ठिकाणी बाद झालेला आहे. अजूनही आपण एक बघितलं यावरचे चेंडू शिल्लक आहे 1. हे षटक थोडंसं लांबलं, आपण बघितलं यावर मग 2 वाईड आलेले आहेत, त्यामुळे हे षटक थोडंसं मोठं होताना आपण बघितलेलं आहे. बॉलिंग मार्कवर पवन. 2 धावांची गरज आहे विजयासाठी. न्यू बॅटर आलाय अक्षय. फुलटॉस आहे. फिल्डर त्या ठिकाणी लॉंग ऑन लायत. पहिल्या टप्प्यात चेंडू उचलतायत आणि अशा प्रकारे आपण बघतायत. हो हो, काय घडलंय, थोडासा हलगर्जीपणा, पण फलंदाज बाद. गरज होती का प्रश्न आहे. इक्वल जरूर झालंय आणि अशा प्रकारे 4था धक्का मैदानावरती लागतो जानू स्पोर्ट्स इताडेला. स्पिनिंग शॉट, सुंदर कव्हर ड्राईव्ह होता. अशा प्रकारे दैवतने या शॉटने हा सामना या ठिकाणी जिंकलेला आहे इताडेने. अभिनंदन जानू स्पोर्ट्स इताडे. इताडेचे दोन्ही संघ जिंकलेले आहेत आणि दोघांचे अभिनंदन. 8 लाख शिवशक्ती लोणार. पुढच्या स्पर्धेसाठी तुम्हाला लक्ष शुभेच्छा. वळूया सामनावीर या पुरस्काराकडे. मॅन ऑफ द मॅच. लो स्कोरिंग मॅच आहे, त्यामुळे गोलंदाजाचा आपण विचार करतोय. दोन्ही टीमने संपर्क साधायचा आहे, जे आता खेळलेले आहेत शिवशक्ती लोणाड आणि जानू स्पोर्ट्स